मावशीला हाक मारून घ्या मावशीला. अगं गाय एका म्हैसेत यायला आले तरी म्हण. आले म्हणायचं ती येले म्हणलं तुमच्या नादानं मी गाव भाडले ना. अगं घाबरले काय करतो तीच घरात. माझ्या पाठी मागाले काम धंदा. काय ग? सकाळ सकाळ उठले काढीत बसले. काय? झाडून लुटून हा. माझ्या पाठी मागाले राडण बाई. काय ग? 10-15 म्हशी 7-8 बैल 2-4 नवरी एक पोरग. 2-4 नवरे एकदम आहेत का? एक नवरा 2-4 पोरं. त्यांचं काय झालं? मला बाई पाठ पाठ या पुरी माझ्या नावानं आडत बसतात. हा. सर्वी घेतले गेले म्हशी धार काढायला. काढायला. धार काढते कुठं म्हैस दूध देती. का ग? म्हणलं नवरे आता 300,000 रुपयाची म्हैस घेतली. म्हैस घेतली? ही म्हैस दूध का देईना. का बरं देईना? मोबाईलची बॅटरी लावून पाहते. हा. म्हैस राहिली बाजूला मी रेड्या खाली धार काढायला बसले ना. मग तुला म्हशीचा आणि रेड्याचा फरक नाही कळला का? बाई मी तरी विचार केला. काय ग? म्हणलं माझ्या म्हशीला 4 सोडे हा एकूण लागतोय. झाली झाली तयारी. ना? मी माल विचारते. विचार. चला नंबर 1. काय म्हटली का बाई? काय घेतलं? मी माल घेतला पाहिजे. हा. असं तुझ्या डोक्यात आहे. हा. आज तर मग हा. मी माल घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटीत. साधा घे. घेतला. सरळ घे. घेतला. सुटसुटीत काय घेऊ नको. का बरं का बाई? बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेले. गेलीस? 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते. अगं येडे तुझा नियम चुकला म्हणून. आज झालं काय? अशी भानगड झाली. काय घेतलं? मी माल घेते चक्का. हाय का पक्का? अगं म्हणून ते घेतलाय ना. नेसती काय? एकदम साधी काय साधी. घेईना? एक दाणे घातली. लाईन थांबा. चला नंबर 2. ए, काय घेतलं? मी? हा सांगू? सांग. चिवडा 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 हा. चिवडा काय घेतलं परत सांग. चिवडा 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 चिवडा. आता माझा नंबर. मग काय भाड्याने आणलंय काय? अगं चिवडा 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 घेतली. नेसती काय? साधी साडी. दागिना. फुल्ली. काय बोलली? काय काय बोलली. झाली तयारी. चला या पुढं काय ए, घेतलं? सगळ्या पुरीला विचारलं तू घेते काय नेसती काय तुझं काय सांगते का नाही? रांजून भरून कडी. काय येड लागलंय का तुला? का? अगं या पुरीने एवढे चांगले चांगले माल घेतले. मग? त्यांच्या चांगल्या मालाला सोडून तुझ्या कडीला कोण का गिराईक? अगं लय टोपीवाल्यांची उडी. कस काय ग? एकदा की कडीचा मला बाजारातून मांडला. मांडला. आवाज का दिला? दिला. घ्या रे कडी. घ्या रे कडी. उठलेच गडी. आ. कडी खायला 20 रुपयाला फुरका बिगर दातावाल्याने कवर पनवर पा. नेसलीस काय? साधारण साडी. तुमच्यासारखी साडी नसून मला जमणार आहे का? मग? फक्त परकर जम्पर घातलाय. बरोबर आहे मग? तुझं. आपल्याला जायचं हो ना पाण्यात. गं. साडी नेसली माझ्या पाय घसून पडशील कांबड्यात मोडून जाईल. साडी नेसणार नाही, नाही नाही. परकर जम्पर हा. घालणार. पण मावशी काय गं? घोटे एवढं पाणी लागल्यावर जरासा परकर वर घ्यायचा. आणि गुडघ्या एवढं लागल्यावर अजून जरासा वर घ्यायचा. मांड्या एवढं लागल्यावर अजून जरासा वर घ्यायचा. असा किती वेळा वर घेणार? जोपर्यंत गार लागत नाही मी वर येत नाही. हेरडे, हे पुरीला आवाज. पुऱ्या! झाली तयारी. निघा. हा? निघा. निघा. ए अगं थांब ना. आता लगेच लगेच थांब. उभ्या राहा. उभ्या राहा. ए पुऱ्या! ए! उभ्या राहा. उभ्या राहा. उभ्या राहा. मला गिराईक चिटकलं. डायरेक्टच. हा मुर्दा आलाय आंबा मागतो द्या आता. अरे बाबा हा पुरी सुरीचा बाजार बघितला या म्हाताऱ्या बाईकडे आंबे मागायला लागलास. बघ ना. तुला जर आंबा खायचाच होता तू चैत्र पौर्णिमा वैशाखात माझ्याकडे यायचं होतं. कशाला ग? तुला आम्ही पैसे चौकशी करते. पुऱ्या! आंबे आंबे या कोपऱ्यात आहे का? ए तू दे ग. पुरींकडे नाही म्हणलं माझ्याकडे कशाला असतील? हे बघ भाऊ काय ग? पोरींकडे चौकशी केली. बर. पोरींकडे काय आंबे नाहीत. मग? माझ्याकडे 2 आंबे होते. बर. तुला दिला असता पण घोटाळा झालाय. काय झालं ग? दाबून दाबून कोया गेल्या सटकून. आता ग? आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही. मग काय करते? तू एक काम करतो का? काय करू? माझी पपई खातो का? म्हणजे पपई खायला इथं आलोय का? कशाला आंबा मागतोय? अरे त्या म्हातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो. तू कुणाचा? कोण? या रस्त्यात का आला? तुला. कोणी काढला रे? अगं आयो नाही इकडे कोणी धाडला रे? तुला आमची दाखवली कोणी? काय ग? येण्या जाण्याची पाऊल. अजिबात तोंडून शब्द काढायचा नाही बरं का. गप म्हणलं गपच बस. माझ्या नादी लागायचं ना मेल्या बेकार बाई. ऐकायला येतं का तुला? काय सांगतो? ए मुस्काड तोंडा जास्त आवाज करू नको. काय करशील त्या मुस्काडीचा? बस, अजिबात बोलू नको. तिकडं कोणत्या गिरणीचं पीठ खाती? काय झालं ग? जागची हालती तरी का? मला लय रागाची चिळकांडी आली ग. तिच्या नादी लागू नको. का ग? ती रोगिष्ट आहे. आयो, हा? रागिष्ट? हा रागिष्ट आहे. एक तर तिला राग येत नाही. येत आणि नाही. आला तर कुत्र्याला गु खाऊन देत नाही. कुत्र तरी तुझं उभं लय राहा. बेकार राग आहे माझा. कोण आहे सांग लवकर. का ग म्हातारे? हा. थाटमाट करून नट्टापट्टा करून डोक्यावरती दहा द्यायचे माट आहे. हा. मग मला एक सांग, तुम्ही आलात कुठून? मागच्या गावून निघालात कुठं? पुढच्या गावाला. अगं त्या गावाचं नाव? गाव मला माहितीये. मी काय बोलतोय कळते का तुला? काय? अगं मी तुला असं विचारतो, तुम्ही आलात कुठून? मागच्या गावून निघालात कुठं? पुढच्या गावाला. अगं त्या गावाचं नाव गाव तुला माहित नाही, तिला कुठून विचार. आलो का? अगं आलो गोकुळून चाललो मथुरीच्या आलोय बाजारात. गोखाडीतून चाललोय मुतायला. ए, हा? मथुरीच्या बाजारला. हा मथुरीच्या बाजारला. म्हणजे मथुरीच्या बाजारला? हा. कुणाच्या हुकमानं? नवऱ्याच्या. काय सांगतीस? काय ऐकतोस तू मग? म्हणजे प्रथम नवऱ्याचा हुकूम घेतला आणि तुम्ही बाजारात निघाला? मग
तुम्हाला माहित नाही तुमच्या नवऱ्याचाही नवरा मी या ठिकाणी उभा आहे ग. शाबास. मावशी हा? नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग? बघा आता आपल्या सख्या सासूचं सावत्र साडूचं थोरलं पोरग. तो नाही डबल नवरा. काय? डबल नवरा. बाई मी तरी विचार केला. काय ग? म्हणलं पाठ पाठ मला डबल बोचा कसं काय लागला. अगं थेरडे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा म्हणतोय ए, तो. कोण रे तू हे असा. अगं तो नाही वा. ज्यांनी तुम्हा सर्वांना केलं तसा तो मी. अरे बापरे. अयो. काय म्हणला भाऊ. तुम्हा सर्वांना केलं तसा तुम्ही आम्हाला केलं केलं ना ग. म्हणूनच एवढा वाळलाय काय येतं? कशाला ग मला केलं का. म्हातारे हा? सगळ्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुला केलं. केला असन बर का. मग? पण त्या टायमिंगला मी झोपीत असन. ओय, काय केलं? काय केलं म्हणतोय मग हे? अगं मी काय केलं काय? निर्माण केलं निर्माण करता करविता ह्या जगाचा जगनायक. निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्म्यावाला. तो बी नाही. मग? जगाचा जगनायक हा उमाजी नायकाचा पुतण्या. तो बी नाही. ए कोण रे तू असं आहे. अगं ते कोण होते तू कोण आहे माझा. त्यांनी क्रांती लढवली अरे मग तू काय केला असा उद्योग. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. नाही. तुला वळखायला काय 5-6 महिने मी तुला ठेवला होता. कशाला गावगाव भेटायला ग. का रे बाबा हा? तुला वळखायला तू कोण सक्का स्वयरा काहीचा नवरा. माझा नवरा. मग काय तर मला त्या नवरा करून तुम्ही राहत तशा. का आम्हाला नवरे नाहीत का? होय. प्रत्येकीला नवरा आहे. अयो. पण सासूबाईला नवऱ्याचं तोंड बघायला मिळत नाही. जाऊ दे नको रडू. मी त्याला सांगते. अरे भाऊ थांब ना मी सांगते ना. अरे भाऊ अयो. रडती का माझं तोंड धुती. मी सांगते थांब. प्रत्येक पुरील नवरा आहे. बर 6-6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. त्याचं कारण वरच्यावर भागत आहे ना. काहून बदनामी करायला आलीस आमची? ए बाई अगं आपलं ए गाव बाबा आमचं गाव लय चांगलंय चांगलंय. आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली. चांगली. वेळे काळेला प्रसंगाला कुणी बी धावून येतं. धावून येतं. पण एवढ्या खोलात जाऊन चौकशा करणारा कोण रे तू? म्हातारे हो. तुला मारून मारून यांना बहिर करून टाकीन. तुला याच्यातच घाली. कशात? लुगड्या. लुगड्याचं नाव घे मग. सारखाच मारायला लागला त्याला सांग बरं तू. तसं नाही म्हातारे हा. मला एक सांग हे तोंड कशाला दिले मटण खायला सुकाट बुंबी. चांगलं बोलायला. चांगलं बोलायला. आणि डोळे कशाला दिलेत ग बीपी बघायला. बाबू अगं आंधळे हे माणसं वळखायला. अरे हे माणसं वळखायला. म्हणजे एकंदरीत तुम्ही मला ओळखलं नाही नाही. हाय का नाही हा. मग मला एक सांग कोकणामध्ये राज्य कोण करतं ग देशी दारूवाला. त्याचंच मोबाईल कशाला आहे. ग? त्यांगो हातभट्टी बॉबी. जिरली नाही का तुझी अजून? अगं गोकुळचा राजा नंद. राजानंद. नंदाला मुलं किती ग 2. त्यांची नावे अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला? सांग का? हा? तिने लहानचं मोठं मोठं केलंय केलंय. रात्रंदिवस त्यांना बोकांडी घेतले. कडे खांद्यावर इकडं. हा कडे खांदर घेतले. सांग त्यांची नाव. गोकुळचा राजानंद. नंदाला मुलं 2. थोरला बलरामन धाकटा तो श्रीकृष्ण. हाय का नाही मग? मग ज्याला श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणता अगं मी तुमच्या सामने उभा आहे माझं दर्शन घ्या बाई तू कृष्ण आहे का? आहे ना ग मला पदर घेऊ दे दादा बघ. का ग तू कृष्ण आहे. आहे ना कन्हैया. कन्हैया नंदाचा काना. काना बाळा काय ग तू मला नाही ओळखलंस. तू का कोण अरे मी तुझी मम्मी देऊ की. काय सांगते या 2 घोटपे आयो सोडे मूर्त्या. काय करत होतीस? मेला मूर्त कृष्ण आहे म्हणला म्हणून बाई पाचायला गेले. दूध आहे तुला? कचा कचा वाढायला गप्प लागला. आहे. ए बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. सांग त्याला. मी काल कुंजनात कृष्ण पाहिलाय. कसा होता? काळ्या सावळ्या रंगाचा रंगाचा. हरणासारख्या डोळ्याचा डोळ्याचा. त्याच्या पायी पद्म. याच्या पार कुत्रे मुतले. ए अगं भक्तांनी नारळ फोडून शिंतुडे उडाले खाली बसून मुता जाय ना. ते बाकीचं जाऊ दे ना. मग? पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी. बासरी. सप्तसुराची एका बोकाची. वाजवायचं. कशाला बासरीची अडवून काढून दिली. का ग? पुऱ्या. तुम्ही याची बासरी पाहिली. नाही. तुमच्या नशिबात नाही. का ग तू पाहिली? मी पाहिली. कधी? बाई मी काली म्हणून डोरा पाण्याला चालले होते. हा. हा वर काळमाच्या झाडावर बसला होता. बर मी खाल्ला याची बासरी पाहिली. केवढी होती ग? एवढी एवढी. बासरी एवढी एवढी असती. हा. आऊट हाताची असती. आऊट हाताची असते पण उंचावर बसल्यामुळे छोटी दिसत होती. काय बाय बासरीला सजवली होती. कसं ग? साईडला 2 गोंडे. कशाची? रेशमाचे. असती. साईडला सगळ्या चुरमुळ्या. कशाच्या? रेशमाच्या. बर. आणि एकदा खा भाऊ बासरी वाजायला लागला. लागला. ते 2 गोंडे लुटू 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 हालायचे. ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्या जमीन आसमानचा फरक आहे हा बाबा. ना. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू काहीतरी वेगळाच आहे. तू कृष्ण आहे ना. आम्हाला थोडक्यात पटलाची थोडीशी माहिती माहिती सांग. सांग. बस एवढंच ना हा. मी माझी माहिती सांगतो प्रथम मूल्य हात जोडाय सांग पुरी, ओ! काय ग? हा जोडा. जोडले. हात जोडले दोन्ही डोळे घट्ट टाकायला सांग दोन्ही डोळे पण झाका. झाकले. झाकले. काय ग मावशी हो. यांनी हात जोडायला लावले. बघ ना. डोळे पण झाकायला लावले. हा ना. डोळे झाकायला लावून काय करणार आहे ग? आपल्याला चोखोबार देणार रे ग. अगं त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावं. थंडी गारट्याचं तुझं नांगरून घे ना. माझं पडीक ठेवायचं. येऊ मग. मग तू हा जोड नाव धसा. हात जोडले जोडले. डोळे झाकले झाकले. पुढचं काही दिसतंय का नाही भाऊ. करू का सुरुवात त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या परिणाम चांगला ढिला पडशील. कशाला ग आम्हाला हात जोडायला लाव. डोळे झाकायला लाव.
करा आमच्या दुकानाचं शटर वर घाल बरणी थातन कर सगळ्या चिवड्याचा सत्यानाश. तसं नाही ग, मी माझी माहिती सांगायला सुरुवात करू का असं म्हणत होतो. सांग. ऐक, नंदा घरचा मुरारी जन्मला वसुदेव देवकी चौधरी रहिवास माधवय कुंठपुरी सारथी अर्जुनाचा झालो मी गवळणी कुंजवनी हरी तारिता धेनू. धेनू म्हणजे काय ग? काय म्हणला? धेनू दूध देणारी बाई. अगं अगं अगं. काय म्हणला? नाही, दूध देणारी काय गाई 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 गाई. कुंजवनी हरी तारितो धेनू नाचती गोपाल हरी वाजवी वेणू गवळणी. हरी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साईनाथ बाबा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलासवासी तुकाराम खेडकर की जय. कैलासवासी कांताबाई सातारकर की जय. मला ग बाई जागा मलकबाई जाग आली, मला ग बाई जागा मलकबाई जाग आली, कोंबड्यानं बागा दिली कोंबड्यानं माग दिली, कोंबड्यानं बागा दिली कोंबड्यानं माग दिली. बाई उसात कोंबडी झोपते बाई उसात. चला सगळ्याजणी काय करते? उसात चुप. हा? तसं आहे का ते? मग सुपत जोंधळ गोळीती, काय म्हणली? सुपत जोंधळ गोळीती. आणि बाई मी खुशाल म्हणते उसात बोंगळी झोपते. लय पाचरट कापला असतो नाही का? सुपात जोंधळ घोळीती बाई सुपात जोंधळ घोळीती बाई सुपात जोंधळ घोळीती बाई सुपात जोंधळ घोळीती. गाईला चारा टाकीत होते गाईला चारा टाकीत होते, गाईला चारा टाकीत होते गाईला चारा टाकीत होते. बाई गाईची दार मी काढीते बाई गाईची धार मी काढीते, बाई गाईची धार मी काढीते, बाई गाईची धार. काय करत होतीस? गाईची दार काढीत होती. अगं गाईला 4 सडा असत्या, 4 किती? 4. बाई मग धर मी विचार करते काय ग? हा मला एकच का लागतोय. ए म्हातारे वा वा जेवा असा मी देव आहे. ए जेवा काय ग ए, देवा देवा म्हण ना. देवा तुझी ओळख पेटली पटली म्हणे. पटली. पटली म्हण. आता आमच्याकडनं काय अपेक्षा आमच्याकडनं? काय अपेक्षा म्हणजे सगळ्या मुलींनी माझी भक्ती केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. देवा. हा देवा मी शरण आले कशाप्रमाणे अगदी मुंगी प्रमाणे. पाहिलं का किती लिहिण्याचा किती नम्रता. लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा शिरा हे रवा शिशरना आली शरण आली. भाऊ ह्या 3 माझ्या मुली ह्या 3 एकंदरीत 3 मुली तुझ्या. नवरा मेल्यावर झाल्यात. अगं अगं नवरा मेलो. नाही 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 मग? नाही ह्या मेल्यावर नवरा झाला. अगं उलटली सगळं. वाटली नाही उलटली उलटली उलटली. हा, अरे माझ्या पुरी आहे. तुझ्या पुरी आहे ना हिचं नाव 1 नंबरची. ही 1 नंबरची ही माधुरी दीक्षित. पिक्चर मध्ये घुसली ए दिसते का नाही तशी? आहे ना. हिच्या म्हणजे ही नाव माधुरी दीक्षित. हिच्या नवऱ्याचं नाव अनिल कापूर. अनिल कपूर. कपूर कपूर हा, आणि आडनाव त्याचा तेजाब. ए, 2 नंबर हे बघ, हे. ही ही ऐश्वर्या राय ऐश्वर्या राय जगातील स्वप्न सुंदरी. आहे का नाही. काय चाट येतो तिला? काय झालं. ही गोधडीत मुतती. अगं माझं पोरग हा कोणतं गोधडी वळली असती. हा ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय. हिच्या नवऱ्याचं नाव अभिषेक बच्चन. बच्चन म्हण. बच्चन आहे का नाही. हा. आडनाव सरकार राज. सरकार राज. हे 3 नंबर. हिला बाजाराला जाऊ दे भाऊ. का ग हिला नवऱ्याचा लय तरस आहे. नवऱ्याचा त्रास आहे. सांग नवऱ्याचा लय तरस. काय करते काही. हिच्याकडनं चुकतंय. काय करते. ही त्याला करून देत नाही. काय स्वयंपाक पाणी. मग स्वयंपाकाचं नाव तो घे ना. बिचारा कंपनीत कामाला आहे. हा. मग त्याला ते जाऊन देत नाही. का? मग तो काय करतो? काय ए, करतो? दारू पिऊन येतो. हा. हात घालू घालू मारतो. काय घरात नाही घालीत का? मग बाहेर आवाज येऊन मग टीव्हीचा आवाज वाढतो. हा हा हिचं नाव हिचं नाव आर्ची. आर्ची. आहा. हिचं नाव आर्ची. आर्ची. नवऱ्याचं नाव परश्या. शाबास. मग? आणि आडनाव सैराट. सैराट. पार्किंग लावा पार्किंग लावा. म्हातारे एकंदरीत 3 मुलींची नावं सांगितली. तुला नाव असन गाव असन. मला लय लाज वाटत बाबा. ए नको लाजू नको. अगं अंगावर नको नाचती पडू. का त्याच्या अंगावर पडती. लाज त्याने थांब ना. तुला असते कशी? माझं लाज ना असं गबत. काय नको लाजू. माझं नाव तुझं नाव चिंगी. चिंगी.
त्या काळातली मी भोंगळी बाई. ए अगं, अगं भोळी त्या म्हण काळातली- भोळी. हा भोळी 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 चिंगी. नाव चिंगी. हा तुझं नवऱ्याचं नाव? भंगी नवऱ्याचं नाव भंगी आणि आडनाव ग? उलटी टांगी.